बसला, सर्व वन साइड बसलेत. आपल्याबरोबर आधी आपण फुल एन्जॉयमेंट. Happy birthday to you. तुझं बरं एकदा. थँक्यू. तर गाईज परत एकदा आफ्टर अ लॉंग टाईम म्हणजे 1.5 ते 2 वर्षानंतर बहुतेक का 1 वर्षानंतर काय मला पण नाही आता आठवत, तुमचं स्वागत आहे परत एकदा न्यू व्लॉगमध्ये. तर आता व्लॉग काढला आहे म्हणजे फिरायला तर जाणारच 100%. त्या हिशोबाने आता व्लॉग चालू केला आहे. बघू, सर्वांनी प्रोत्साहन केलेलं, सर्व बोलत होते व्लॉग चालू कर. तर आता मग परत एकदा आपण आलो आहे, उतरलो मैदानात. तर आता बघूया कसं काय आपल्याला जायचं आहे. तुम्हाला मी आता थोड्या वेळात सांगतोच कुठे काय जायचं आहे, आपल्याला काय फिरायचं आहे सर्व सांगतो. सध्या घाई आहे, पॅकिंग नाही केली आणि आपल्याला संध्याकाळी निघायचं आहे. तर आता नाश्ता वगैरे करून घेऊया. नाश्ता घेतला आहे आणि तुम्ही पण या आता नाश्ता करायला. वन साईड वडे घेतलेत मारायला, दनादन वडे मारू आणि मग पुढचं काय काम आहे ते करून घेऊया. चला पॅकिंग करू. तर गाईज आता डायरेक्ट संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी आता वन साईड पब्लिक आले आपले. हे बघा, फ्रॉम नरेश तांडेल फ्रॉम विटावा. वन साईड ड्रेसिंग मारून आलं. आणि हे बघा बॅगा बघा, नुसत्या बॅगा डायरेक्ट निघाला. हां, इथं काकू झुमणं होत, सेल्फी कॅमेरा आहे झुमणं. सुरुवात आफ्टर अ लॉंग टाईम आहे ना म्हणून. हे बघा आरव आहे आपल्याबरोबर, चाय बी पिलो आहे, थोडं चाय चालू आहे. अजून बस नाही आली म्हणून आपला टाईमपास चालू आहे. बस आल्यावरती आपल्याला निघायचं पटापट. हे बघा तुम्हाला मी नवीन मेंबरला इंट्रोड्यूस करतो. आता लास्ट टाईमपर्यंत तो नव्हता आपल्याबरोबर, आता नवीन आला आहे. साऊथ इंडियन जय. हॅलो गाईस, माझं इंट्रोडक्शन नाव सांग. आर्या पुजारी, अर्धा साऊथ इंडियन अर्धा मराठी. तर आहे आपल्याबरोबर. आता काय 5 दिवस आपल्याला झेलायचंच आहे. तुम्हाला मी दाखवतोच कसं काय आहे. चालू आहे आता असती आता बसची वाट बघतो. अरे थांबा, गजरा पडला गाईज, गजरा पडलाय. तर आता येऊ दे, गाडी आल्यावरती आपल्याला निघू आपण. मग तुम्हाला मी भेटतोच. आरवला काय बोलायचं? आरव बोल, आपल्याला लाईक काय सांग, लाईक सबस्क्राईब करायला सांग. हां करायला सांग, करा लाईक आणि सबस्क्राईब करायला सांग. अरे बोल ना. चला तुम्ही करा लाईक आणि सबस्क्राईब करा. आपण भेटू थोड्या वेळात. चला गाईज, एक बॅग, दुसरी बॅग, तिथं वाटते तिसरी बॅग, तर बघा 4थी 5वी बॅग, तिथं 6वी बॅग, तिथं 7वी बॅग आणि तिथं तर येच आहे. आणि इथं भंडाराच आहे डायरेक्ट बॅगचा. एवढा सामान घेतला आहे का सांगून फायदा नाही. हे बघा वन साईड इथं संतोष अंकल आहे, नरेश अंकल. जाऊ दे काय नाही, तुम्हाला भेटतो मी थोड्या वेळात. बस आलेली आहे, वन साईड जायचं आहे आपल्याला.
गदा मजदुरी चालू करायची. गदा मजदुरी आहे. काय तुझं म्हणणं काय? चला आपल्याला जायचं आहे सामान घेऊन. आता सामान लोड करून मग तुम्हाला भेटतो मी. तर गाईज आणि जरा कॅमेरा साफ करतो. धूळ असतं आपण भिवंडीत राहतो ना, धूळ खूप आहे. तर आपण निघालोय आता. निघालो नाही, सॉरी माय बॅड. आता आपण बसलोय बसमध्ये बसलोय. सामान बिमान लोड केला, हँड बिंड घेतला, सर्व वन साईड बसलेत. आपल्याला आधी आपण वन साईड आपण आता मचत हा पाया खाली आमच्या कुशन दिलाय भाई. हे बघ नुसती गादी मग काय फुल रिचनेस फुल मजा करत जाऊ. आरव आहे आरव बादशाह आहे. दुर्वा आहे का? आपल्याकडे लाईट आहे. दुर्वा नाही. आता कसा गोरा दिसत ब्लॉग साठी फुल लाईट. कुठे कमी पडलीच नाही पाहिजे. सॉर्टेड सीट पण सॉर्टेड भेटले आपल्याला. आता तुम्हाला भेटतोच मी थोड्या वेळात. थोडं आपण 3-4 गाणी घेऊन निघल्यावरती मग तेव्हा तुम्हाला भेटतो. थोडी अरेंजमेंट आपल्याकडे विटा वेळचे खास गायक मागवलेत आम्ही, नरेश तांडेल. थोड्याच वेळात तुम्हाला मी त्यांची कला दाखवतो. आता भेटूया आपण थोड्या वेळात 5-10 मिनिटांनी. चला. मी नाही दिसत त्याच्यामध्ये. आता माझ्याकडे आहे ना. आता तुम्ही टाकून दे ना ग. तर गाईज आता आपण निघालोय. जसं तुम्ही बघू शकता आपण ब्रिजवर पोहोचलोय. आपल्या असती अजून पोहोचतो. हा म्हणजे आता अजून चालू झालं आहे बघा. आता ब्रिज चालू आहे तेव्हा दिसतोय. हा आता ब्रिज चालू झाला आपला. मी दिसत नाही. अंकल दिसतो. हा दिसतो. गाईज वडापाव ब्रेक झालाय. नाश्ता टाइम आहे आपला. नाश्ता बिष्टा करून घेऊया. हे आर्या घेतलं. एक नंबर हवा आहे का? एक नंबर हवा आहे. अशा वडापाव आहे. झाले का? झालेत. वडापाव सोबत थंडा पण आहे. हा थंडा पण आहे. तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही भेटले साधा थंड आहे. सही भेटला का? आता खाऊन गेलो मग तुम्हाला 4-5 गाणी पण ऐकवतो. चला भेटतो. जाणार कुठून आपण? अरे राहिला विसरलो. काय तिथून आपण उज्जैनला गेलो तिथे पण घेऊ आणि ताल पण घेऊ. सगळे माझे आपण
बदन पे सितारे लपेटे हुए तो जाने तमन्ना किधर जा रही हो जरा पास आओ तेरा जरा पास आओ तेरा सितारे लपेटे हुए तो जाने तमन्ना किधर जा रही हो जरा पास आओ तुझ्या कपाळीला टिला तुझ्या कपाळीला टिला तुझ्या कपाळीला टिला तुझ्या कपाळीला टिला ना फॅशन मराठी शोभे तुझ्या तर गाईज आता एक पेट्रोल पंपला आम्ही थांबलोय, डिझेल वगैरे भरलाय आणि वन साईड आता जेवायला घेतलं. सुंदर सुंदर ताट आहे, सुंदर तुम्हाला व्हेरायटीज आहेत ना. ही लसूण वगैरे ते शेंगदाण्याची चटणी, ही कसली आहे? तिळाची. हां, ही तिलाची चटणी आहे काहीतरी. ही कोथिंबीर वडी आहे, सगळे कोथिंबीरच आहे. नाही, ही आलू वडी आहे. ही आलू वडी, पनीर चिल्ली आहे, वाटाण्याची भाजी आहे, भाकरी आणि आपली चकली आपल्याला लागतेच आहे. आणि अजून काकडी आहे, काकडी वन साईड. माझ्याकडे वेगळी चकली. नाही, मसाला भेटला असता ना काकडीवरती चुम्मा एवढा आहे. जाऊ दे, पण आता आहे आपण आता बाहेर आहे म्हणून जास्त काही हे नाही करू शकत. बाहेर आहे आपण, जे भेटेल त्याच्यातच मागवायला लागेल. आता खाऊन घेऊया. तेव्हा सर्व इकडे बसलं वन साईड, बॅनर आणलेला मस्त. आता जेवून घेऊया, मग तुम्हाला नाही भेटतो. चला. तर गाईस परत एकदा आता
आता आम्ही निघालो. सेकंड टेक आहे आधी टेक घेतला. मागे पण माईक नव्हतं चालू. हा टेक 2 आहे. हां टेक 2 आहे आपला. घेतलेला शूट केलेला तर आवाज नव्हता येत. मला असं डाऊट वाटलंच शेवटी. आता येतो आवाज वगैरे आता येत असेल आय थिंक सो. आपल्याला माईक गिफ्ट आला आहे मागच्या वर्षी मामाने दिला आहे आपल्या संध्या मामाने. मागच्या बड्डेला मला माईक गिफ्ट केलेला. त्याच्यानंतर आपण काय ब्लॉग तर चालूच नाही केला. आता आपल्याला मुहूर्त लागला या बड्डेला आपला ब्लॉग चालू आहे करायचा. आता ब्लॉग चालू आहे. तर सध्या अपडेट अशी आहे का आपण जेवून निघालो. आता आपण थोडासा एक नॅप घेऊ, पॉवर नॅप घेऊ. झोप लागली तर चांगलीच गोष्ट आहे. डायरेक्ट सकाळी उठलो तर बेस्टच आहे. मला वाटत नाही प्रवासात झोप भेटेल जॉबवर. सकाळी आपल्याला ओंकारेश्वरला पोचायचं आहे. ओंकारेश्वरला पोचून आपल्याला आंघोळ वगैरे करून तिथे दर्शन वगैरे घ्यायचं आहे. दर्शन झाल्यावरती आपल्याला जायचं आहे उज्जैनमध्ये. उज्जैनला आपलं स्टे आहे. मग आपण काय फिरू वगैरे जे काय असेल ते तुम्हाला मी दाखवतच राहीन सकाळी. चला आता थोडा नंतरच भेटतो. मगाशी आम्ही खूप एन्जॉय केलं. खूप म्हणजे खूप एन्जॉय केलं. वन साईड अंताक्षरी खेळलो आहे, गाणी गायले आहेत, सर्व केलं आहे. पण आता तेवढं शूट नव्हतं करू शकत कारण की सर्व एन्जॉय करत होते आणि मग मी वाजवत होतो. मग दुसरं कोणाला शूट करायला दिलं. हां थोडेफार केलेत शूट पण सर्वांना सारखा शूट करायला द्यायला बरोबर नाही वाटत. नाही हां मी तुम्हाला दाखवतो काय जे काय ते शूट दाखवतो. वन साईड आहेत मस्त जेवण होतं. जेवण तर एक नंबर होतं. लय मजा आली. काय होतं. जेवण तर एक नंबर होतं. एन्जॉयमेंट तर एवढी मस्त आहे ना. अरे एक नंबर. काय दवशालाच खेळ होतं. दवशालाच खेळ होतं. आता एकदम थंडगार वारा आहे. मला झोप येणार नाही. ट्रॅव्हलिंगमध्ये एवढी एन्जॉयमेंट आहे. आणि सगळे लोक मला एक नंबर एक नंबर. बघू आता तुम्हाला मी देईन अपडेट सकाळी. आता मध्ये काय वाटलं कधी तर काय थांबलो किंवा काय असेल तर मी मग चालू करतो कॅमेरा. नाहीतर मग सकाळी अपडेट आहे. चला भेटूया तुम्हाला डायरेक्ट सकाळी. गुड नाईट. हॅपी बर्थडे टू यू. झाली तुझं परत एकदा. थँक्यू 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 यांचे बर्थडे सगळ्याचे दिला ना अजून किती. ए मम्मी मोबाईल बघू 2 मिनिटं. चला काही विश वगैरे झाला आहे. आता जरा मला फोन येतो मी करतो तुम्हाला. भेटतो तुम्हाला थोड्या वेळेला. तर काही आता पोचलो आहे ओंकारेश्वरला. थांबा वापस कॅमेरा पोचायला जाऊन सर ओंकारेश्वरला पोचलो आहे. आणि आता